आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। मनसे 225 ते 250 जागा लढवणार। पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर आज दोन्ही पक्ष टिकले असते। मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांचं महत्त्वाचं वक्तव्य। मला माझे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत। राज ठाकरेंचा पदाधिकारी मेळाव्यात निर्धार। मनसे निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार। 1 ऑगस्ट पासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार। राज ठाकरेंची माहिती। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार। पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार। जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारने दूर करावा। जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू। बच्चू कडूंची माहिती। मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग। एकनाथ शिंदेंवरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला असावा। नाना पटोलेंचं विधान। राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही। अनिल देशमुखांनी मागितलं ते खरं, सांगितलेलं आहे ते खरंय। मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जगजाहीर करावे। माझ्याकडेही पेनड्राईव्ह आहे। वेळ आल्यावर मी पुरावे दाखवणार। मला चॅलेंज केलं तर पुरावे वेळेनुसार जाहीर करणार। अनिल देशमुखांचाही फडणवीसांना इशारा। जरांगे काहीही आरोप करतील तर आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील। राजकीय भूमिका घ्याल तर सडेतोड उत्तर दिलं जाईल। फडणवीसांनी आरक्षण दिलं, त्यांना काहीही बोलतात आणि ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्या पवार आणि ठाकरेंवर चकार शब्द नाही। शेलार यांचा जरांगेंवर हल्लाबोल।